लीड बॉलर कोण असेल तर प्रकाश हा लीड बॉलर असणार आहे KMRT 11 या संघाकडून आणि यंगस्टर क्रिकेट क्लब देहरोड संघाकडून सोनू तुम्हाला खेळायला पाहायला मिळतोय. पंचांचा इशारा 6 ओव्हर असतील, 6 ओव्हर्स. 20 मिनिटांमध्ये तुम्हाला एक डाव कंप्लीट करावा लागेल आणि पंचांकडे ऑथॉरिटी आहे. जर कुठला संघ जर वेळेमध्ये व्यत्यय आणायचा प्रयत्न करत असेल, पहिल्यांदा एकदा सूचना त्यानंतर दंड. पंचांना ती ऑथॉरिटी दिली गेलेली आहे. पहिल्यांदा एकदा सूचना पंचांनी द्यावी आणि त्यानंतर मग तुम्हाला दंड देण्याची जी ऑथॉरिटी आहे ती आयोजकाने दिलेली आहे. तर म्हटलं या अगोदर जर आपण थोडंसं शिथिल गेले होते, दंडामध्ये थोडीशी शिथिलता आणली होती, पण आता मात्र आज कुठल्याच पद्धतीची हयगय केली जाणार नाही. तुम्हाला एकदा सूचना केली जाईल आणि दुसऱ्यांदा जर तुम्ही तशी चूक केली तर दंडित केले जाऊ शकेल. जसा पहिला बॉल डिलिव्हर झाला, आम्ही या ठिकाणी टाइम रेकॉर्ड करणार आहोत. इनिंग ब्रेकमध्ये तुम्हाला 5 मिनिटं दिली जातील, पण ओव्हर ब्रेकमध्ये फक्त 30 सेकंड. ह्या गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत. तुम्हाला चूज करायचं आहे, लगेचच तुम्हाला चूज करायचं आहे की कुठला गोलंदाज आम्हाला दुसऱ्या षटकासाठी, तिसऱ्या षटकासाठी, चौथ्या, पाचव्या, 6व्या षटकासाठी कुठला गोलंदाज यूज करायचा आहे ते तुम्हाला लगेच चूज करायचं आहे आणि तो गोलंदाज पाठवायचा आहे. पहिला बॉल फेकण्यासाठी गोलंदाज सज्ज होतोय. गोलंदाजी मार्कवर मिस्टर प्रकाश गोलंदाजी मार्कवर पहिला बॉल फेकण्यासाठी सज्ज होतोय. राईट आर्म राऊंड, उजव्या बाहेर, कव्हरच्या टोक्यावरून बॉल बाहेर काढला. पहिल्याच बॉलवर खूप चांगला क्रिकेटिंग शॉट, कव्हर ड्राईव्ह, डीप मध्ये क्षेत्ररक्षक येतोय. बॉल स्टॉप करेपर्यंत या 2 धावा मिळत आहेत. चांगली सुरुवात आहे आणि अशी सुरुवात कोणाला नको आहे. प्रत्येकाला वाटतं की आपल्या संघाची चांगली सुरुवात आहे. नाही, चांगला क्रिकेटिंग शॉट यावेळेस बॅट्समनच्या बॅटमधून निघालेला आहे आणि या 2 धावा मिळत आहेत. सुरुवात चांगली आहे आतापर्यंत यंगस्टार देहरोड संघाची. पॉझिटिव्ह सुरुवात आहे. गोलंदाजी मार्कवर प्रकाश सज्ज होतोय. राईट आर्म राऊंड विकेट, लगेच रिवर्स आणि पुन्हा एकदा आगळा वेगळा प्रयत्न झालाय तो म्हणजे फलंदाजाचा. पहिला बॉल खूप चांगल्या पद्धतीने क्रिकेटिंग शॉट, टेक्निकचा परिपूर्ण असलेला शॉट आला. त्यानंतर पुन्हा एकदा रिवर्स फटका. अजय आवळे यांचं देखील आगमन, त्यांचं देखील हार्दिक स्वागत. आणि अक्षय निर्मळ तुम्हाला स्ट्रायकर पंचाच्या भूमिकेत पाहायला मिळतं आणि त्यानंतर आपण मुख्य पंचाच्या भूमिकेत पाहतोय तो म्हणजेच मिस्टर संतोष उपाध्याय. दरम्यान एक धाव तर पूर्ण केली जाते यष्टिरक्षकाच्या मागे, आपण रिप्लेमध्ये पाहू शकताय. यावेळेस पवित्र चांगला होता बघा. यावेळेस मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न झाला होता. हलकंसं चुंबन घेतलं होतं का हे प्रश्नचिन्ह आहे, पण मात्र यस, चुंबन घेऊन बॉल मागे जातोय. एकच धाव मिळते. धावसंख्या झाली 3 चेंडूच्या समाप्तीनंतर 3 धावा. चांगला कमबॅक या ठिकाणी प्रकाश करतोय जसा अपेक्षित होता नेहमीप्रमाणे. प्रकाश राईट आर्म राऊंड विकेट बबलूसाठी. उजव्या बाहेरच्या बॉलला छेडखानी करण्याचा प्रयत्न अंगलट येतो आणि पहिला हादरा बसतोय तो म्हणजे यंगस्टार क्रिकेट क्लब देवरोडला. धावसंख्या 3 असताना क्रॉसआर्म डिलिव्हरी होती आणि क्रॉसआर्म डिलिव्हरीला मात्र कुठेतरी छेडखानी केली नसती, वाईडची धाव देखील मिळाली असती, विकेट देखील वाचलं जाऊ शकतं. नवीन फलंदाज आत होतोय सागर राऊत, नवीन बॅट्समन इन होते सागर राऊत. स्वतःवर नाराज असेल बबलू, कारण या दिवसासाठी कित्येक दिवस त्याने वाट पाहिली होती आणि आता मात्र एक छोटीशी चूक त्याच्या माध्यमातून केली गेली आणि शून्यावर तो परत येतो. यंगस्टार क्रिकेटला देवरोड संघाची धावसंख्या झालेली आहे 1 गडी बाद 3 धावा 4 चेंडूच्या समाप्तीनंतर. KMRT स्पोर्ट्सचा खूप चांगला दे धक्का यंगस्टार देहरोड क्रिकेट क्लबला मिळतोय आणि प्रकाशने सिद्ध करून दिले की मला पहिल्या षटकाची जबाबदारी का दिली होती आणि त्या जबाबदारीचा स्वीकार करताना मात्र झटपट धक्का दिला आहे तो म्हणजे यंगस्टार क्रिकेट क्लब संघाला. बघा, पॉवर प्लेचं षटक आहे. ऑफसाईडला खूप चांगलं प्रोटेक्शन, 5 क्षेत्ररक्षक ऑफसाईडला तैनात केले गेलेले आहेत. शॉर्ट थर्डमॅन, पॉईंट कव्हर, एक्स्ट्रा कव्हर, मिड ऑफ असं क्षेत्ररक्षक तुम्हाला ऑफसाईडला पाहायला मिळतात. ऑन साईडला तुम्ही पाहिलं तर 30 यार्ड सर्कलच्या आतमध्ये मिड ऑन आहे, त्यानंतर शॉर्ट फाईड लेग आणि 30 यार्ड सर्कलच्या बाहेर वाईडिश मिड विकेट आणि लॉंग ऑफ. चांगलं क्षेत्ररक्षण सेट केलेलं आहे. पाहूया या क्षेत्ररक्षकांचा फायदा होतोय का. प्रकाश गोलंदाजी मार्कवर पुन्हा एकदा सज्ज होते. स्ट्राईकवर बॅट्समन तुम्ही पाहू शकताय तो म्हणजेच मिस्टर सागर राऊत. स्ट्राईकवर डेड बॉलची खोड होते. कदाचित बॅट्समन तयार नव्हता पण मात्र पंचांनी त्याला थांबवलंय. प्रकाशला परत यावं लागेल, मनामध्ये रणनीती आखावं लागेल. या कशा पद्धतीचा चेंडू हाताळायला हवा यानंतर त्याची विचारसरणी मात्र डोक्यामध्ये घ्यावी लागेल. पाहूया पुढचा बॉल कसा असतोय. प्रकाश राईट आर्म राऊंड विकेट.
यावेळेस छेडखाली केल्याने. बघा ही खूप महत्त्वाची गोष्ट आहे. बबलूने हीच चूक केली आणि त्यामुळे तो मात्र या सापळ्यामध्ये अडकला होता. यावेळेस मात्र थोडासा संयम पाहायला मिळाला बॅट्समनचा. व्हाईट बॉल मिळतो, एका धावेची वाढ केली जाईल, धावसंख्या जाऊन पोहोचते ती म्हणजे 4 या आकड्यावर. पुढचा बॉल फेकण्यासाठी पुन्हा सज्ज होतोय प्रकाश. राईट आर्म राऊंड टू विकेट. ओ हो यावेळेस बॅटने बॉलचा समन्वय होतोय आणि दुसरा हादरा बसतोय देवरोड क्रिकेट क्लब संघाला. धाव संख्या 4 असताना मध्ये वादळ आणलेलं आहे. 2 हादरे बसवलेले आहेत यंगस्टर क्रिकेट क्लब देवरोडला आणि धावसंख्या निव्वळ 4 धावा. निश्चित या चेंडूचा जर विचार केला तर खूपच ऑफ्टमच्या बाहेरचा चेंडू होता. ऑनसाईडला खेळण्याचा अट्टाहास केला आणि बॅटची कड घेतली जाते. सुंदर गोलंदाजी केली जाते. फलंदाज बाद होणं फार गरजेचं असेल ते गोलंदाजी करणाऱ्या संघासाठी, कारण टॉस आपण जिंकलाय. खेळाडू संघाने टॉस जिंकला, प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे गोलंदाज जे आहे तो हा निर्णय सार्थ ठरवतात. अतिशय सुंदर प्रकारची गोलंदाजी. आणि दुसऱ्या बाजूला मनीष, आजचा शेवटचा दिवस आहे. अंतिम सामने आपण संध्याकाळच्या सत्रामध्ये निश्चित बघणार आहोत. आणि आज सकाळच्या सत्रामध्ये ड्रॉ करून सुरुवात झालेली आहे. आणि जे कर्णधार आहेत त्यांचं मत जाणून घेऊन असोसिएशनने काही निर्णय घेतलेले आहेत. त्यापैकी पहिला निर्णय जो असा होता की आज निलेश भाऊ बिंदाड 11 ही सेमीफायनलला यानंतर लगत खेळ आणि उरलेल्या 6 एकूण संघामध्ये ड्रॉ झाला आणि आता सामने सुरू आहेत. अशा प्रकारे अतिशय छान पद्धतीनं शिस्तबद्ध पद्धतीने ही स्पर्धा सुरू आहे. आजचा शेवटचा आणि अंतिम दिवस आहे. आणि या शेवटचा बॉल पहिल्या षटकातला प्रकाशचा. पुन्हा एकदा लाईन मिस करतोय उजव्या यष्टीच्या खूप जास्त बाहेर, पंचाच्या मध्यभागातून वाईट बॉलची खूण, धावसंख्या 1 ने पुढे जाईल, पोहोचेल 5 वर. वारंवार उजव्या यष्टीच्या बाहेर टाकण्याचा प्रयत्न गोलंदाज प्रकाश करतोय, पण 2 वेळा त्याला यश मिळालं. ही देखील अधोरेखित करणारी गोष्ट आहे. वारंवार तशाच पद्धतीचे तशाच शैलीचे बॉल प्रकाश हाताळतोय. पुढचा बॉल यावेळेस थोडासा टप्पा आखूड केला होता, जागा मिळाली ते पंच केलं जाते बॉलला एक्स्ट्रा कव्हर रिजनमध्ये. एक धाव तर मिळते इनफिल्डच्या आतमध्ये. पहिल्या षटकाची समाप्ती होते आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर यंगस्टार क्रिकेट क्लब देवरोड संघाची धावसंख्या झाली आहे 2 गडी बाद 6 धावा. चर्चा तर सुरू राहीलच, पण आपण छोटासा ब्रेक घेऊया. ब्रेक नंतर पुन्हा भेटूया. आपण या ठिकाणी ऐकलेलं आहे, परंतु मैदानात बघितलं तर टॉस जिंकला होता खेड संघानं आणि त्यानंतर क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला. आता सुरुवातीचा विचार केला तर डोंगर दऱ्यातून वाढणाऱ्या गवताला गरज असते ती निश्चित पाण्याची. बोलकं करण्यासाठी हवं असतं संभाषण, आधारासाठी हवं असते अर्थात आश्वासन आणि योग्य अशा दिशा मिळवण्यासाठी हवं असतं मार्गदर्शन. तशा पद्धतीनं आता या डावाची सुरुवात चांगली करण्याकरता निश्चितच एक चांगली सुरुवात होणं फार गरजेचं होतं. टॉस जिंकल्यानंतर निर्णय सार्थ ठरवत आहेत ते गोलंदाज आणि पहिलं षटक मनीष मला वाटतंय गोलंदाजाच्या नावावर जाते. अतिशय सुंदर दर्जेदार गोलंदाजी आणि यशस्वी षटकाची सांगता होते. क्रिकेट म्हणजेच काय, दोन्ही संघाकडून प्रतिहल्ले होतातच. आता पहिलं षटक तर राहिलेलं आहे KMRD स्पोर्ट्स या संघाचं. दुसरं षटक कुठल्या संघाचं राहील हे पाहणं देखील तितकंच गरजेचं आहे. पॉवर प्लेचा दुसऱ्या षटकाची सुरुवात गोलंदाज करतोय अमित. हो खूप चांगला स्विंग मिळतोय. बॉलची गती तितकीशी नव्हती, पण मात्र हलकासा आतल्या दिशेने बॉल टर्न होतं हे महत्वाचं आहे. आणि पवित्रा मात्र कुठेतरी फलंदाज अक्षयचा चुकला होता आणि बॉल जातोय डॉट. दूसरी बात फुटवर्क नहीं है. एक बार फिर टप्पा खाने के बाद उछाल लेते हुए गेंद खड़े खड़े खेलने की कोशिश कर रहे हैं. बहुत ही बेहतरीन स्टार्ट होता हुआ गेंदबाज अमित के लिए. अमित खूप चांगलं क्षेत्ररक्षण सेट केलंय. ऑफ साईडला 5 क्षेत्ररक्षक तुम्हाला इनफिल्डच्या आत पाहायला मिळत आहे. ऑन साईडला 2 क्षेत्ररक्षक 38 सर्कलच्या आतमध्ये. यावेळेस ग्लान्स करायचा होता, अपील तर केली गेली. पंचाने उंचीचा दाखला घेतलाय आणि खूप चांगल्या पद्धतीने क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी शॉर्टलेक रिजन मध्ये बॉल जातोय डॉट. चांगली सुरुवात या दुसऱ्या षटकाची करतोय गोलंदाज अमित. और गेंदबाजी देखे तो एक बार फिर थोड़ा सा ऑफ स्टंप के आसपास या ऑफ स्टंप के बाहर कर रहे हैं, लेंथ गेंदबाजी कर रहे हैं और गेंद की तरफ नहीं जा रहे बल्लेबाज. खड़े खड़े ऑन साइड की तरफ खेलने का प्रयास कर रहे, इसीलिए कारगर साबित होते हुए गेंदबाज. सुंदर गेंदबाजी का मुजाहिरा गेंदबाज अमित की तरफ से, दबाव बना रहे हैं. व्हेरिएशन करतोय 2 बॉलवर तर व्हेरिएशन पाहायला मिळालंय. बघा यावेळेस पुन्हा त्या व्हेरिएशन आहे. ब्लॉक कॉल डिलिव्हरी होती यावेळेस. वेग चांगला होता, वेग चांगला होता, उंची चांगली होती, शरीराचा वेध घेतला गेला. पायचीच्या स्वरूपात फलंदाज बाद.
वातावरणाशी साधर्म्य जुळवून घेतलं नाही आतापर्यंत यंगस्टर क्रिकेट क्लबने आणि खेळपट्टीचा अंदाज देखील चुकतोय. बॉलर्सचा जो अभ्यास आहे तो सुद्धा चुकतोय आणि कुठलाच फलंदाज मात्र आतापर्यंत प्रभावी अशी फटकेबाजी करू शकलेला आहे. पहिल्या बॉलवरचा जो फटका होता कव्हर ड्राईव्हचा तो वगळला तर मात्र फलंदाजी करणारा जो फलंदाज आहेत, 3 जे फलंदाज बाद झाले ते मात्र कुठेतरी आपला खेळ खराब करून बसलेत. तंत्र, कारण क्रिकेटमध्ये तंत्र अतिशय महत्त्वाचं असतं, कारण फुटवर्क आपलं पाहिजे, चेंडूपर्यंत जाणं फार गरजेचं असतं. और उस तरह की बल्लेबाजी हमने नहीं देखी, खास करके जो बल्लेबाजी हुई, खड़े खड़े खेलने का प्रयास किया और गेंद बहुत अच्छी थी, गेंदबाज की सुंदर गेंदबाजी का मुजाहिरा. स्ट्राईकवर सचिन, अमित गोरेचं ओ स्विच हिट, खूप चांगला फटका, पवित्र देखील तितकाच देखणा. बॉल मात्र कव्हर रिजन मध्ये सीमारेषा ओलांडतोय, मिळतोय दर्जेदार. टिंगरे सरकार चौकार. दे धक्का आणि दे धक्का नंतर घे चौका. चोख प्रत्युत्तर या ठिकाणी बॅट्समन सचिनचं मिळते, कारण या अगोदरच्या बॉलवर पायचीच्या सुरुवात फलंदाज बाद झाला होता, त्यानंतर मात्र चोख प्रत्युत्तर स्विचिटच्या फटकाच्या माध्यमातून चौकार. पुन्हा एकदा स्विच हिट, पण यावेळी तितकंसं यश मिळत नाही, क्षेत्ररक्षण फसते. बघा, क्षेत्ररक्षण इनफिल्डच्या आतमधलं अचूक होणं खूप गरजेचं असते, कारण जर तुमचं क्षेत्ररक्षण अचूक झालं तर धावचेची संधी तुम्हाला मिळत असते आणि आता सुद्धा मिळाली होती. पण मात्र स्ट्राईक रोटेट होते, धावसंख्या 1ने पुढे जाते. यंगस्टर क्रिकेट क्लब देवरोड संघाची धावसंख्या 3 गडी बाद 11 धावा. शेवटचा बॉल असेल या दुसऱ्या षटकातला, पॉवर प्लेच्या दुसऱ्या षटकातला शेवटचा बॉल. गोलंदाजी मार्कवर अमित, राईट आर्म ओव्हर. स्टेप आउट झाले, फटका फसलाय, पण त्या ठिकाणी खाली क्षेत्र आहे. डीप मधून क्षेत्ररक्षक पुढे येतोय, प्रयत्न करतोय, प्रयत्न फसतोय. 2 धावा तर पूर्ण केल्या जात आहेत आणि अशा पद्धतीने 2 षटकाची समाप्ती होते. 2 षटकांच्या समाप्तीनंतर यंगस्टर क्रिकेट क्लब देहू रोड संघाची धावसंख्या झालेली आहे 3 गडी बाद 13 धावा. 2 षटकांचा खेळ पूर्ण झालाय. 4 षटकांचा खेळ अजूनही बाकी आहे. चर्चा तर सुरू राहीलच, पण तुम्ही कुठे जाऊ नका, पाहत राहा, ऐकत राहा. टिंगरे सरकार चषक 2021. आम्ही आता गेलो, लगेच आलो. मी वारंवार सूचना तुमच्यापर्यंत का पोहोचवतोय, कारण पंचांच्या माध्यमातून जर पहिल्यांदा तुम्हाला सूचना दिली जाईल, त्यानंतर मात्र दंड दिला जाईल. आता आयोजकांनी त्यांना पंचांना ऑथॉरिटी दिलेली आहे, त्यामुळे आम्ही तुम्हाला वारंवार विनंती करतोय, फेअर गेम प्ले. निश्चितच या ठिकाणी वेळेचं बंधन आहे. 6 षटकाचा सामना 20 मिनिटं आपल्याला दिलेली आहेत, त्याच पद्धतीने क्रिकेट व्हायला. आता पहिला पडाव म्हणजे 2 षटकांचा जर खेळ बघितला तर 13 धावा झाले 3 गड्यांच्या मोबदल्यात. यंगस्टरचा संघ अडचणीत आहे आणि त्याला कारणीभूत 2 गोलंदाज आहेत. अप्रतिम अशा प्रकारची गोलंदाजी केली आहे. आणि दुसऱ्या बाजूला यंगस्टरना आज फलंदाजी करताना कुठल्या प्रकारचं पदललित्य नाही आहे. शॉर्ट सिलेक्शन बघितलं तर 1-2 चांगले फटके त्यांनी खेळले. बाकी जर बघितलं तर निश्चितच थोडासा तंत्राचा अभाव पहिल्या सत्रात पाहायला मिळाला. हर्षल, राईट आर्म ओव्हर द विकेट. स्टेप आउट, खूप चांगली ड्राईव्ह आहे, गॅप मध्ये आहे, पण डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहे. 1 धाव तर मिळते, एक नकार दिला गेलाय, 1च धाव मिळणार आहे. खूप चांगला कॉल आहे या ठिकाणी. कदाचित दुसरी धाव घेताना धावचीचा धोका होता आणि सुरुवातीलाच 3 हादरे बसलेत. अजून हादरा मात्र मिळाला तर पुन्हा कदाचित तो सहन होणार नाही, त्यामुळेच 1च धाव जोडले. धावसंख्या 3 गडी बाद 14 धावा. आणि आता बघितलं तर जास्त धोका पत्करणार नाहीत, कारण त्यांना माहिती आहे 3 गडी बाद झाले, तिथे भागीदारीची आवश्यकता आहे. सोनू आणि सचिन ही जोडी आहे, त्यांच्या खांद्यावरती जबाबदारी आणि चांगलं खेळतात हे दोन्ही फलंदाज. दबावात अंडर प्रेशर खूप चांगली खेळी त्यांच्याकडनं पाहायला मिळते. हर्षल, राईट आर्म ओव्हर द विकेट 2. सोनू हाफ ट्रॅकर होता, खूप चांगल्या पद्धतीने स्क्वेअर ड्राईव्ह आहे. स्वीपर कव्हर रिजन मध्ये डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहे, खूप उशिराने बॉलवर येतोय. फेक करेपर्यंत 2 धावा पूर्ण केल्या जाणार आहेत. चांगली रनिंग बिटवीन विकेट. आता कुठेतरी सूर गवसतोय फलंदाजी करणाऱ्या संघाला. 2 धावांची वाढ, 3 गडी बाद 16. आता काय बदललंय म्हणजे यापूर्वी जे फलंदाज बाद झाले त्यांचा फुटवर्क म्हणजे चेंडूपर्यंत कुठल्या प्रकारे ते आले नाहीत. फटके खेळत असताना आडव्या बटणे कळले आणि त्यामुळे फलंदाज जे ते बाद झालेत. आता इथं बघितलं तर रिव्हर्स स्वीप खेळण्याचा प्रयत्न झाला आहे. पायांचा वापर चांगला आहे, फुटवर्क चांगला आहे आणि शॉट सिलेक्शन चांगलं आहे, त्यामुळे धावा वाढतायत. चांगलं सकारात्मक क्रिकेट आपल्याला पाहायला मिळते. हर्षल ऑन बॉलिंग मार्क.
फुल टॉस आहे. बॉटमचा वापर फ्लिक केलं जाते. मिड विकेट रिजन मधून दीप क्षेत्ररक्षक येईपर्यंत दुसऱ्या धावाचा कॉल आहे. धोकादायक ठरू शकेल का? पंचांकडे लक्ष वेधलं जात आहे. पंचांची तटस्थ भूमिका. 2 धावा पूर्ण केल्या जात आहेत. धावसंख्या 2 पुढे जाईल, पोहोचेल ती म्हणजे 3 गडी बाद 18 धावा. आणि मनीष चेंडू हातामध्येच आला नाहीये. ज्या वेळेला हातात चेंडू जर आला असता तर निश्चित सुरक्षित नसता फलंदाज. खूप चांगलं क्षेत्ररक्षण झालं होतं, थ्रोही चांगला झाला होता, परंतु यष्टीरक्षक जो यष्ट्यांच्या मागे आहे त्याने शेखरनं थोडीशी चूक केली, नाहीतर आणखीन एक धक्का बसला असता. एक अतिशय सुंदर असं खेळ मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. 18 धाबा 3 गड्यांच्या मोबदल्यात आणि आता सोनू आणि सचिन ही जोडी मैदानामध्ये यंगस्टरसाठी जमली आहे. एस फॅक्टर फॉर अ सुपर हिट मॅच. आता 2 फलंदाज तुम्हाला सोनू आणि सचिन पाहायला मिळत आहेत, पण गोलंदाजी मार्कवर हर्षल मात्र विकेटच्या शोधासाठी या ठिकाणी आलेला आहे आणि आतापर्यंत चांगली गोलंदाजी होती. या अगोदरचा बॉल देखील तितकाच चांगला होता. गुडलेंदा पिच झाल्यानंतर तो पॅडवर आदळणार होता, पण फ्लिकचा खूप चांगला फटका त्या ठिकाणी बॅट्समन सोनूचा पाहायला मिळालाय. सोनू खेळतो वैयक्तिक 9 धावांवर, धावसंख्या झाले 18. पुढचा बॉल हर्षलचा. यावेळेस स्लॉटमध्ये होता, प्रॉपर कनेक्शन झालं नाही. फॉलो केलं होतं बॉलला, फॉलो करून ऑन साईडला एलिव्हेट करायचा होता, पण कुठेतरी बॉल सरळ रेषेत घेऊन निघून गेला. कुठेतरी अपेक्षा होती आतल्या दिशेने वळणार आहे की काय, सोनूला अशी अपेक्षा होती, पण ती अपेक्षा मात्र फोल ठरली. बॉल जाते डॉट. आणि आता हा जर चेंडू बघितला तर स्लॉटमध्ये होता, ओव्हर पिच होता, बॉलरच्या डोक्यावरून सुद्धा खेळता आला असता, परंतु बॅट मिड विकेटच्या दिशेने गेली, त्यामुळे आपोआप गॅप निर्माण झाला आणि हा निर्धाव चेंडू होता. अतिशय सुंदर चेंडू होता. बॅट्समनला मात्र यावेळेला त्याचा फायदा घेता आलेला नाहीये. हो हो हो, पुन्हा एकदा फ्लिक करायचा होता. चांगला बॉल बघा, यावेळेस मात्र खूप चांगल्या पद्धतीचे बॉल्स हाताळत होते. म्हणजे हर्षल फुलरलेनचा बॉल होता, फुलरलेनचा बॉल मात्र पुन्हा एकदा ऑनसाईडला खेळायचा प्रयत्न. तोच पुन्हा एकदा प्रश्न येतोय की बॅटचा फेस तुम्ही क्रॉस करताना मात्र ती शक्यता असते सरळ फटके खेळण्याची किंवा जास्तीत जास्त धावा मिळण्याची, ती शक्यता मात्र नाकारली जाते. 2 वेळा तुम्ही पाहिलं की बॅटचा फेस थोडासा क्रॉस केला, त्यावेळेस समन्वय व्यवस्थित होऊ शकला नाही. आणि आता हर्षल मात्र चांगली गोलंदाजी करतोय. सुरुवातीला थोडासा सपशेल फेल ठरला होता, पण आता पुन्हा एकदा या पुढच्या 2 बॉलवर चांगला कॉल करतोय बघा. आता मात्र परत हा बॉल टाकावा लागेल. वाईड बॉल आहे. एका धावीची वाढ, धावसंख्या 20 झालेली आहे. बघा, सुरुवातीचे 3 बॉल थोडेसे अडखळत टाकलेत, पुढचे 2 बॉल चांगले टाकले. आता पुन्हा एकदा थोड्याशा लाईन अँड लेनमध्ये बिघाड झाला. स्पेअर चेंडू हाताळला गेला. प्रतिस्पर्धी संघाला 1 धाव मिळते. धावसंख्या 3 गडी बाद 20 आहे. तर व्हेरिएशन करण्याचा काहीतरी प्रयत्न केला गेला हर्षलकडून, आणि व्हेरिएशन करताना मात्र कुठेतरी अभ्यासाची कमतरता या बॉलवर जाणवलेली आहे. आतापर्यंत 5 बॉल्स डिलिव्हर केले. शेवटचा बॉल असेल या तिसऱ्या षटकात. धावसंख्या 20. स्टेप आउट आहे. एज लागते, आउटसाइड एज. शॉर्ट थर्डमॅन रिजनमध्ये क्षेत्ररक्षक तैनात केला गेलाय आणि अशा पद्धतीने हे एक यशस्वी षटक होतं हर्षलचं. 3 षटकाची समाप्ती आहे. 3 षटकाची समाप्तीनंतर यंगस्टर क्रिकेट क्लब देवरोड संघाने 7च्या धावगतीने जोडलेला आहे. 3 गडी बाद 21 धावा. अजूनही 3 षटकाचा खेळ शिल्लक आहे. तुम्ही कुठेच जाऊ नका, पाहत राहा, एकत्र राहा. टिंगरे सरकार चषक 2021. आम्ही आता गेलो, लगेच आलो. खिलाड़ियों का स्वागत है। आप देख रहे हैं टिंगरे सरकार ग्रुप प्रेजेंट टिंगरे सरकार चषक 2021। आज का आखिरी दिन है। आज ही एक बार फिर ग्रैंड फिनाले होगा, बहुत ही मजा आएगा। और फिलहाल 3 ओवर की कहानी समाप्त। रन संख्या 21 रन, 3 विकेट के नुकसान पर। सोनू 10 पर बल्लेबाजी कर रहे हैं, बहुत ही बेहतरीन पारी अपने टीम के लिए खेलते हुए 8 गेंदों का सामना किया। और दूसरी तरफ से सचिन अच्छा साथ निभाते हुए अच्छे स्ट्राइक रेट के साथ बल्लेबाजी कर रहे हैं और एक अच्छे संकेत है खास करके बल्लेबाजों के लिए। एक अच्छी साझेदारी मेरे हिसाब से चौथे विकेट के लिए। अमित यावेळेस पुन्हा एकदा स्विच केले स्वतःला आणि खूप चांगला फटका त्या ठिकाणी डीप कव्हर रिजन मध्ये पाहायला मिळाला. आणि या 4थ्या षटकाची सुरुवात चौकाराने केली. 4 धावांची वाढ, धावसंख्या 3 गडी बाद 25. हिट करण्याचा प्रयत्न केला गेला. बॉलची गती गोलंदाजाने कमी केली. चातुर्याचं कौतुक करायला हवं गोलंदाजाचं, कारण त्याने स्वतःला खूप चांगल्या पद्धतीने व्हेरिएट केलं. कारण प्रतिस्पर्धी फलंदाज स्वतः स्विच झाला होता आणि खूप वेळा अगोदर स्विच झाला आणि ते मात्र ओळखलं आणि गोलंदाजाने आपला व्हेरिएशन दाखवलं आणि खूप चांगला डॉट बॉल. ऑल गेटर्स आर नॉट गोल। हर चमकने वाली चीज सोना नहीं होती। हर गेंद के ऊपर छक्का चौका नहीं आएगा, तो स्ट्राइक रोटेट करने की जरूरत होती है। 3 गडी बाद 25 धावा.
यावेळेस मात्र पवित्र चांगला होता, थोडासा शरीरापासून दूर खेळला ऑन साईडला मिड विकेट रिजन मध्ये क्षेत्ररक्षक आहे, फेक करेपर्यंत 2 धावा सहज पूर्ण केल्या जाऊ शकते. डायरेक्ट हिट झाला आहे, अपील केली गेली आणि यावेळेस मात्र धावचीच्या स्वरूपात चौथा हादरा यंग स्टार क्रिकेट क्लब संघाला डिरेक्टिव्ह जबरदस्त क्षेत्ररक्षण मिड विकेट रिजन मध्ये सोमनाथच्या माध्यमातून पाहायला मिळालंय. ती लांबून जवळपास 50 मीटर लांबून तो थ्रो केला आणि अक्षरशः यष्टीच्या वेध घेणार होता आणि एकच यष्टी दिसत असेल, त्या अँगलने एकच यष्टी दिसत असेल आणि थ्रोला कौतुक करायला हवं सोमनाथचं दर्जेदार क्षेत्ररक्षण. बिल्कुल ये साझेदारी बन रही थी, सरदर्द का कारण बन रही थी, उसी वक्त ये रनआउट मिला है तो वो विकेट भी चाहिए था, खास करके खेड़ की टीम के लिए. देहूर के समस्या इसलिए बढ़ी क्योंकि एक अच्छी साझेदारी पनप रही थी, उसको तोड़ा गया है. रनआउट के रूप पर बल्लेबाज बैक टू द पेबल जाते हैं. 26 रन 4 विकेट के नुकसान पर यंगस्टर देहू रोड और दूसरी तरफ से अब बल्लेबाज मैदान के अंदर आए और यहाँ से साझेदारी बनाने की ज़रूरत है. 6 ओवर का मैच है, चौथा ओवर प्रगति पर है, अभी भी बहुत सारी गेंदें हैं लेकिन विकेट के ऊपर खड़े रहने की ज़रूरत है, थोड़ा डटकर बल्लेबाजी करने की ज़रूरत है बल्लेबाजों को. नवीन बॅट्समन भूषण इन होते, जो तुम्हाला नॉनस्ट्राईक एंडला पाहायला मिळणार आहे. एक चांगली भागीदारी बनत होती आणि कुठेतरी आक्रमकता घेतला जात होता सचिनच्या माध्यमातून, पण आता सहखेळाडू बाद झाला, नवीन खेळाडू येते भूषण. पण यावेळेस मात्र स्वीप करायचा होता, प्रॉपर कनेक्शन झाला आणि या इनफिल्डच्या आतमध्ये बॉल टप्पा घेऊन अडवला जाईल तोपर्यंत कॉलिंग मिस्टेक आहे आणि आता मात्र भागीदारी तुटली आहे आणि भागीदारी तुटल्यानंतर बॅक टू बॅक 2 फलंदाज धावचीच्या स्वरूपात बाद आउट. मोमेंटम शिफ्ट होतोय का, कारण 2 सेट बॅट्समन बाद होऊन परत जातात, नवीन फ्रेश बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये येत आहेत. येस, 2 सेट बॅट्समन बाहेर गेलेले आहेत आणि 2 फ्रेश बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये आलेले आहेत आणि नक्कीच कुठेतरी दबाव आता यंगस्टर क्रिकेट क्लबवर जाणवतो आहे, कारण गोलंदाजाच्या खात्यामध्ये हे विकेट जाणार नाहीये पण संघाच्या खात्यामध्ये जातात आणि महत्वाचं आहे 2 सेट बॅट्समन बाद झाल्यानंतर आता कुठेतरी एक पॉझिटिव्हिटी यंगस्टर क्रिकेट क्लब संघाकडे येते आणि त्याच्यासाठी खरंच अमितचं हे षटक महत्त्वपूर्ण ठरलेलं आहे, जे 4थ्या क्रमांकाचं आहे. 4 बॉल्स आतापर्यंत डिलिव्हर केले गेलेत, 5वा बॉल फेकण्यासाठी सज्ज होतो स्ट्राईकवर बॅट्समन असेल भूषण. कट करायचा होता, बॉलची गती कमी होती, उजव्या यष्टीच्या बाहेर बॉल 5व्या ते 6व्या स्टंपवर ठेवला होता. रणनीती चांगली होती, या अगोदर मात्र खोलवर टेपाचे बॉल ओव्हरपिच बॉल ठेवले होते, पण यानंतर नवीन फ्रेश बॅट्समन आल्यानंतर उजव्या यष्टीच्या बाहेरचा बॉल ठेवला गेला. कुठेतरी ध्यानीमनी नसेल कदाचित बॅट्समन भूषणच्या की उजव्या यष्टीच्या बाहेर बॉल येईल, त्याला वाटलं होतं कदाचित स्टंप टू स्टंप अटॅक केलं जाईल, पण मात्र कुठेतरी अभ्यास कमी पडतोय, बॉल जातोय डॉट, धावसंख्या 27. पुढचा बॉल. हॅलो हॅलो यावेळेस पुन्हा एकदा ड्राईव्ह केलं जातं, हलक्या हाताने पुश केलं जाते पॉईंट रिचरमध्ये, 1 धाव तर मिळणार आहेच. 4 षटकांची समाप्ती होते आणि 4 षटकांच्या समाप्तीनंतर यंगस्टर क्रिकेट क्लब देवी रोड संघाची धावसंख्या झाली आहे 5 गडी बाद 28 धावा. 2 पडाव प्रशांतजी पूर्ण झालेले आहे आणि एक शेवटचा पडाव असणार आहे. शेवटच्या पडावामध्ये नक्की काय घडेल, प्रोजेक्टेड स्कोर काय असेल. जर आपण याच धावगतीने खेळ झाला तर 42 धावा धावपलकर पाहायला मिळू शकतील, जर 6च्या धावगतीने खेळले तर 40 धावा पाहायला मिळू शकतील आणि जर 10च्या धावगतीने खेळले तर धावपलकावर 48 धावा पाहायला मिळू शकतील. पण मला असं वाटतं 48 हून पुढे जावं लागेल. बिल्कुल आपने सही कहा कि वो 50 के ऊपर या एक बार भी 50 के आसपास जाने की ज़रूरत है, लेकिन फिलहाल इस प्रतियोगिता में पहले 2 ओवर की कहानी पूरी तरह से गेंदबाजों की तरफ रही, खास करके इस मैच में, और उसके बाद में तीसरे ओवर में बहुत ही बेहतरीन बल्लेबाजी की बल्लेबाजों ने. उसके बाद में चौथे ओवर में गुच्छ में विकेट आए हैं, तो 5 विकेट को है यंगस्टर खेड़ ने, तो दबाव बनेगा, 1 विकेट और मिलेगा इस वक्त खास करके खेड़ को, तो देहू रोड की जो टीम है वो और जो कि संकट में आ सकती है. फिलहाल विकेट फैक्टर विकेट आपके पास कितने बचेंगे उसके ऊपर ये स्कोर है, 50 की तरफ जाएंगे या 55 की तरफ जाएंगे. ये जोड़ी अगर आखिर तक खेलती है तो मुझे लग रहा है कि 45 से 50 रन बनने वाले हैं. गोलंदाजी मार्कवर हर्षल त्याचा स्पेल कंटिन्यू करतोय. फुल टॉस होता, लोअर फुल टॉस होता, कदाचित ब्लॉक हॉल डिलिव्हरी आपण म्हणू शकतोय, पण
व्यवस्थित समन्वय होऊ शकला नाहीये. विकेटची अपील तर केली गेली होती, पण लेग बायची धाव मिळते. एका धावेची वाढ केली जाईल. धावसंख्या झाली ती म्हणजेच 5 गडी बाद 29 धावा, 29 रन्स फॉर द लाइस ऑफ 5 विकेट्स. थोड़ा सा ऑफ स्टंप के बाहर खड़े थे इसलिए बच गए, नहीं तो एक बार फिर ये करीबी मामला हो सकता था। फुल टॉस गेंद थी मैदान के अंदर। अंपायर के तौर पर संतोष उपाध्याय अंपायरिंग कर रहे हैं, दूसरी तरफ से अक्षय निर्मल। रन संख्या 29 रन 5 विकेट के नुकसान पर पहले बल्लेबाजी करते हुए यंगस्टर देहू कव्हर मिड ऑफ शॉर्ट थर्डमॅन शॉर्ट फाईन लेग 30 या सर्कलच्या आतमध्ये, बाकी सर्व क्षेत्ररक्षक 30 या सर्कलच्या बाहेर. डीप बॅकवर्ड पॉईंट, डीप एक्स्ट्रा कव्हर ऑफ साईडला. यावेळी शफल होऊन ऑन साईडला खेळायचं होतं. जबरदस्त कमबॅक हर्षल करतोय. पहिल्या षटकामध्ये खर्च केल्या होत्या 7 धावा आणि या षटकामध्ये फक्त 1 धाव त्याने खर्च केलेली आहे. महत्वाचं आहे 5व्या षटकामध्ये हा कमबॅक महत्वाचा होता. जे 2 फलंदाज बाद झाले तो कदाचित टर्निंग पॉइंट ठरलाय या फलंदाजी करणाऱ्या संघाचा. और पावर प्ले में बहुत ही सदीबी गेंदबाजों ने किया, ज्यादा खुलकर खेलने का मौका नहीं दिया। वो एक बार फिर पड़ा था, वो जीता था गेंदबाजों ने। उसके बाद में तीसरे ओवर में बल्लेबाजों ने बहुत ही बेहतरीन बल्लेबाजी की। चौथे ओवर में मनीष एक बार फिर विकेट गुच्छे में गिरे हैं, तो प्लेटफॉर्म हर्षल के लिए बना हुआ है। बहुत ही सुंदर गेंदबाजी कर रहे हैं, 5 विकेट खोने का दबाव बल्लेबाज महसूस कर रहे हैं। येस, नक्कीच जो आता क्रम चाललाय त्या क्रमाने मात्र गोलंदाजी करायला हवी. अशी गोलंदाजी होते ज्या पहिली 4 षटकं ठरलेली आहेत KMRT संघाच्या बाजूने, आणि त्याच बाजूने पुन्हा एकदा 5व्या षटकाची जबाबदारी हर्षल स्वीकारतोय. आतापर्यंत चांगली दर्जेदार गोलंदाजी करतोय हर्षल. राईट आर्म विकेट स्ट्राईक वर असेल विजय. लोअर फुलटॉस आहे, ड्राईव्ह केलं जातं बॉलला मिड ऑनच्या क्षेत्रामध्ये. लॉंग ऑनचा क्षेत्ररक्षक येईपर्यंत 1 धाव मिळते. फेकी अचूक आहे, क्या बात आहे. फेकी यष्टीरक्षकच्या हातामध्ये खूप चांगल्या पद्धतीने कंप्लीट होते आणि 1च धाव मिळते. धावसंख्या 1 ने पुढे जाईल, पोहोचेल 30 वर. चौकार षटकारांचा दुष्काळ पडलेला आहे या डावामध्ये असं पाहायला मिळते. एका 2 चौकार तुम्हाला पाहायला मिळते. त्या अगोदर आपण पाहिलं तर कालच्या दिवसामध्ये चौकार षटकाराचा पाऊस पडत होता, पण आज दुष्काळ. हाँ, बिल्कुल आपने सही कहा। सदीबी गेंदबाजी मैदान के अंदर गेंदबाजों की तरफ से हो रही है, इसलिए रन नहीं बन रहे, संघर्ष जारी है। यावेळेस फटका फसलाय. मिड ऑफ द क्षेत्ररक्षक मागे येतोय, 2 हात वर घेतोय आणि झेल कंप्लीट होतोय. हादरा बसतोय 6वा. धावसंख्या 30 असताना यंगस्टर क्रिकेट क्लब संघाला. ग्रुप प्रेझेंट इंग्रज सरकार चषक 2021 सुरू असलेला सामना, त्याचं धावतं समालोचन आपण मराठी आणि हिंदीमधून निश्चित ऐकताय. यानंतर आत्ता जर बघितलं तर आशुभाऊ जाधव स्पोर्ट फाउंडेशन इंदापूर आणि DD11 हडपसर या दोन्ही संघांच्या संघनायकांना विनंती आहे आपण टॉससाठी यायचे. आशुभाऊ जाधव स्पोर्ट फाउंडेशन इंदापुर और DD11 हडपसर टीम के कप्तान को मैं दरख्वास्त करना चाहता हूँ. आशुभाऊ जाधव स्पोर्ट फाउंडेशन भोसरीचा संघ आहे आणि दुसऱ्या बाजूला बघितलं तर DD11 अर्थात बापूशेठ गलांडे क्रिकेट क्लब इंदापूरचा संघ आहे. त्यामुळे दोन्ही संघांना विनंती आहे प्लीज आपण टॉस करता यायचं आहे. आपल्यासाठी हा अतिशय महत्त्वाचा कॉल असेल. आणि मनीष, ज्या पद्धतीने आता बघितलं तर 4थ्या षटकाचा खेळ समाप्त झाला, 5व्या षटकाचा खेळ मैदानात सुरू आहे. 30 धावा 6 गड्यांच्या मोबदल्यामध्ये आहेत. आणि मी मगाशीच म्हणालो होतो की विकेट अतिशय महत्त्वाची असेल. तुम्ही विकेटवरती थांबलात तर धावा होणार, तुम्ही विकेटवरती नाही थांबलात तर मात्र अवघड आहे. हर्षल राईट आर्म ओव्हर द विकेट. यावेळेस मात्र पुलचा वंडरफुल फटका आहे, पण बॉल सीमारेषेच्या बाहेर जाईल का? तर जाईल जाईल जाईल, पक्का जाईल. आणि हा मिळतोय टिंगरे सरकार षटकार. दादाचा पॉवरफुल षटकार या ठिकाणी पाहायला मिळाला. विजय कुठेतरी स्ट्रगल करत होता पहिल्या 2 बॉल पर्यंत. आता मात्र त्याच्या बॅटीला धावांची भूक लागली आहे आणि ती धावांची भूक पूर्ण करण्यासाठी षटकारांचा सहारा घेतला जातो. धावसंख्या 6 गडी बाद 36 धावा. पुढचा बॉल पुन्हा एकदा चांगला बॉल होता, तितकीच चांगली ड्राईव्ह आहे. गॅप मधून बॉल मागे जातोय, एक्स्ट्रा कव्हर रिजन मध्ये डीप मधून क्षेत्ररक्षक येतोय. तोपर्यंत 1 धाव तर मिळतेच आहे. स्वतःकडे स्ट्राईक विजय ठेवतोय आणि अशा पद्धतीने 5 षटकांची समाप्ती होते. 5 षटकांच्या समाप्तीनंतर यंगस्टर क्रिकेट क्लब देहू रोड संघाची धावसंख्या झाली आहे 6 गडी बाद 37 धावा. कुठेच जाऊ नका, पाहत एकत्र टिंगरे सरकार चषक 2021 2022. आम्ही आता गेलो, लगेच आलो.
31 रन 6 विकेट के नुकसान पर निर्णायक ओवर का खेल आना बाकी है और मैदान के अंदर विजय की बहुत ही महत्वपूर्ण पारी खेल रहे हैं। 4 गेंदों में इन्होंने 8 रन बनाए, 200 के स्ट्राइक रेट के से बल्लेबाजी कर रहे हैं और तुषार ने खाता नहीं खोला। मैदान के अंदर ज़्यादा समय नहीं जाना चाहिए। आशुतोष यादव स्पोर्ट फाउंडेशन वर्सेस DD11 हड़पसर, ये मुकाबला इसके बाद में आने वाला है। तो दोनों टीमों के कप्तानों को मैं विनती कर रहा हूँ, प्लीज़ हमारे कॉम्बॉक्स की तरफ आइए। DD11 हड़पसर और आशुतोष यादव स्पोर्ट फाउंडेशन। अब फिलहाल मैदान के अंदर कुछ देर के लिए खेल रुका हो। मनीष, नीलेश को मौका दिया जाएगा। देखने वाली बात है मैदान के अंदर क्या नीलेश गेंदबाजी करने के लिए आएंगे और 6 गेंदों में कितने रन बनने चाहिए। मी म्हणालो होतो की 45 ते 50. मी जास्त म्हणत नाहीये, 45 ते 50 तरी झालं तर एक सन्मानजनक आव्हानात्मक धावसंख्या म्हणू शकतोय, कारण हा पहिला सामना आहे आणि आता बॉल तितका ट्रॅव्हल होत नाहीये. आउटफील्ड थोडीशी स्लो आहे आणि कदाचित दुसऱ्या डावामध्ये धावा बनवण्यासाठी त्रास होऊ शकतो. और इसीलिए देखिए, हार्दिक पांड्या स्टाइल या महेंद्र सिंह धोनी स्टाइल आपको बल्लेबाजी करनी होगी आखिर के 6 गेंदों में। निलेश गोलंदाजी मार्कवर शफल झाले. पवित्र चांगला होता बॉल लॉंग लेग रिजन मध्ये जातोय. दरम्यान क्षेत्ररक्षक आहे, स्टॉप केला जाईल. दुसऱ्या धावासाठी कॉल केला जाईल का, तर येस ऑर नो, याचा कॉम्बिनेशन व्यवस्थित झालं आहे का, तर झालं नव्हतं. पण दरम्यान सुरक्षितरित्या आपल्या पॉप क्रीज मध्ये फलंदाज जाऊन पोहोचतोय. मी ते फक्त एकच धावसंख्या झाले 38. स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षण उत्तम दर्जाचं झालं. रनिंग बिटवीन द विकेटचा विचार केला तर थोडीशी या ठिकाणी काही गडबड आपल्याला बघायला मिळते, परंतु सुरक्षित आहे, काही नुकसान झालेलं नाही आहे. 38 धावा 6 गड्यांच्या मोबदल्यामध्ये आहेत. अजूनही एकूण 5 चेंडूंचा खेळ या षटकात शिल्लक आहे. त्यामुळे या 5 चेंडूमध्ये मनीष एखादा मोठा फटका आला तर खूप मजा येईल, कारण आपण जे म्हणतोय ना 45-50 धावा झाल्या तर हा सामना खूप रफ अँड टफ आपल्याला बघायला मिळेल, रोमांचक सामना आपल्याला पाहायला मिळेल. 38 जावा आहेत आणि आता मात्र कुठेतरी चर्चा केली जाते. बघा, फलंदाजांनी सुद्धा चर्चा करताना वेळ घेऊ नका आणि क्षेत्ररक्षकांनी सुद्धा वारंवार आम्ही सूचना का करतो, कारण आजचा महाअंतिम सामना आम्हाला 6-6 षटकांचा कंप्लीट करायचा आहे. ही सूचना आम्ही तुम्हाला का करतोय, कारण तुमच्यातला एक संघ कदाचित त्या ठिकाणी पोहोचू शकेल. स्टेप आउट झाले, खूप चांगली एलिव्हेटेड स्ट्रेट ड्राईव्ह आहे. क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी, झेल कंप्लीट. क्या बात है, दर्जेदार फटका और दर्जेदार कैच, आउट. शानदार कैच अमित की तरफ से। अगर देखें तो आज के दिन का सुबह के सत्र का एक कमाल का कैच लिया गया। विकेट गिरता हुआ, मधुर संगीत बजता हुआ, गॉन। मित्रा चांगला होता, टेक्निक चांगली होती, ताकद चांगली होती, फक्त बॉल थोडासा वर चढलाय, त्यामुळेच मात्र हा झेल कंप्लीट झालाय. कदाचित थोडीशी उंची कमी असते, डिस्टन्स जास्त असतं तर हा षटकार पाहायला मिळू शकला असता. और इन्होंने जो जजमेंट लगाई खास करके वो कहाँ से, देखिए अगर बिल्कुल वाइडिश लॉन्ग ऑन की तरफ खड़े थे, वहाँ से बॉलर के पीछे भी आना था, गेंद के ऊपर निगाहें भी रखनी थी। बहुत सुंदर कैच लिया गया बाउंड्री लाइन पर, बढ़िया तरीके से फील्डिंग। ये गेंदबाज की मेहनत है, लेकिन क्रेडिट जाएगा अमित को, जिन्होंने बहुत ही बेहतरीन तरीके से ये कैच लपका है। इस बार सुंदर तरीके से ऑनसाइड की तरफ स्क्वायर लेग बाउंड्री की तरफ खेलते हुए गेंद तेजी के साथ ट्रबल, स्क्वायर लेग पर खिलाड़ी मौजूद है। एक रन मुकम्मल किया, दूसरे के लिए वापस आ रहे हैं। विकेट के बीच अच्छी दौड़ लगाते हुए दोनों खिलाड़ी, कोई नुकसान नहीं है। अच्छी रनिंग विद द विकेट आप देख रहे हैं। रन संख्या कुल मिलाकर 40 रन, 7 विकेट के नुकसान पर फिलहाल ये 6वां ओवर, आखिरी ओवर, निर्णायक ओवर चल रहा है। और दोस्तों मैं आपको बताना चाहता हूं, आज ही ग्रैंड फिनाले है, आज का 8वां दिन और आज ही क्रिकेट का आखिरी मुकाबला इसी मंच पर होगा और चॅम्पियन कोण होगा, इस सवाल का जवाब आपको आज ही मिलने वाला है। पहिल्या दिवसापासून या प्रश्नाचं उत्तर आम्हाला शोधायचं होतं आणि आम्हाला माहित होतं, ठाऊक होतं की या प्रश्नाचं उत्तर 8व्या दिवसाच्या संध्याकाळीच मिळणार आहे. तर तो दिवस आज आलेला आहे, सोनियाचा दिवस आलेला आहे. जो संघ 1,11,111 रुपये घरी घेऊन जाणार तो संघ संध्याकाळच्या सत्रामध्ये नक्कीच जल्लोषात पाहायला मिळेल. पण मात्र इतर 6 संघांनी निराश होण्याचं कारण नाहीये, कारण प्रत्येकासाठी या ठिकाणी पारितोषिक आहे. शफल झाले, हुक करायचा होता, कुठेतरी प्रॉब्लेम होतोय. बॉलचा वेग व्यवस्थित ओळखता येत नाहीये आणि बॉलची उंची मोजता येत नाही, त्यामुळे सफल होताना हा हुकचा शॉट कुठेतरी फसतोय. निश्चितच उसळी जास्त घेतो ते चेंडूनं, त्यानंतर वेगही चांगला होता आणि चेंडू डोक्याच्या दिशेने येतोय, त्यामुळे हा हुकचा फटका फसलाय. सुंदर गोलंदाजी आता आपल्याला निरेशकडनं पाहायला मिळते. 7 गडी बाद 40. यावेळेस खूप चांगल्या पद्धतीचे अप्पकट आहे. थर्ड बॅट रिजन मध्ये बॉल 1 बाउन्स घेऊन सीमारेषा ओलांडतोय आणि हा मिळतोय टिंगरे सरकार, जबरदस्त चौका.
टप्पा थोडासा ऑप्टमच्या बाहेर होता उसळी घेणारा चेंडू होता. गतीचा सुंदर वापर केला आहे विजयनं आणि अप्परकटचा अतिशय छान फटका वीरेंद्र सेहवागच्या त्यानं खेळला. आपलातून फटका होता. या चौकाराची नितांत आवश्यकता होती. 44 धावा धावफलकावर. यावेळेस मात्र ऑन साईडला खेळायचा तो मन बदललं आणि नंतर ऑफ साईडला खेळण्यासाठी बॉलरने प्रवृत्त केलं आणि पॉईंट रिजनमध्ये खूप चांगला झेल कंप्लीट केला जातो आणि अशा पद्धतीने प्रकाशने हा झेल कंप्लीट केलाय. 6 षटकाच्या समाप्तीनंतर यंगस्टार क्रिकेट क्लब देहू रोड संघाची धावसंख्या झालेली आहे 7. अभिषिंतन सोहळ्याच्या निमित्तानं आपण सुंदर असं आयोजन पाहतो आहे. टिंगरे सरकार ग्रुप प्रेझेंट टिंगरे सरकार चषक 2021. आणि आत्ता जर बघितलं तर आशुभाऊ जाधव स्पोर्ट फाउंडेशन संघाचा कॅप्टन त्याचा फोटो ऑन स्क्रीन आपण बघू शकता. त्यानंतर डीडी स्पोर्ट अर्थात DD11 DD हडपसर या संघाचा देखील कर्णधार त्याचाही फोटोग्राफ्स आपण ऑन स्क्रीन पाहू शकता. दोन्ही कॅप्टन आहेत. राहुल एका बाजूला आहे तर दुसऱ्या बाजूला मुकेश चौधरी. दोन्ही कॅप्टन या ठिकाणी आहेत. टॉस केला जाणार आहे. टिंगरे सरकार ग्रुप प्रेझेंट टिंगरे सरकार चषक 2021. दोन्ही कॅप्टन सज्ज आहेत टॉससाठी. आशुभाऊ जाधव स्पोर्ट फाउंडेशन वर्सेस DD11 हडपसर असा सामना आता थोड्याच वेळात पाहायला मिळणार आहे. एक छोटासा ब्रेक आणि ब्रेक नंतर या ठिकाणी टॉस का बॉस. यांच्या शुभ हस्ते टॉस केला जाणार आहे. प्रशांत टिंगरे यांनाही विनंती आपण देखील यायचे. प्रशांत टिंगरे आणि भूषण परांडे यांच्या शुभ हस्ते टॉस. टॉस या ठिकाणी केला जातोय. DD11 हडपसर आणि आशुभाऊ जाधव स्पोर्ट फाउंडेशनच्या दरम्यानचा हा सामना असेल आणि आशुभाऊ जाधव संघानं टॉस जिंकलाय. काय निर्णय घेणार? बॅटिंग. विशेष कारण आत्ता जर बघितलं तर अनेक संघाने टॉस जिंकल्यानंतर क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला. बॅटिंग करण्याचा निर्णय घेण्यामागे काय उद्देश? सर उद्देश काय नाही, पण पहिल्या दिवसापासून आम्ही सुरुवातीला बॅटिंगच करत आलो आणि जी वाटचाल झाली बॅटिंग करून ती साहजिकच विजयाच्या दिशेने निश्चित करणारी होती. आणि आजही स्ट्रॅटजी अशी काही ठरणार नाही, परंतु महत्त्वाची गोष्ट जे आजच्या दिवसाचा बेस्ट आहे तो देण्याचा नक्कीच पूर्ण संघ प्रयत्न करेल. या स्पर्धेच्या निमित्तानं खेळताना जे इतर सामने खेळले त्यातून काही नवीन खेळाडू सापडलेत, त्यांना सूर सापडलाय. काही खेळाडू या स्पर्धेच्या निमित्तानं प्रकाश होतात आलेत आपल्या संघातले. सगळेच सर जवळजवळ अगदी एक तुम्हाला त्या दिवशीच मी बोललो होतो की 4-5 खेळाडू जे आहेत आमचे ते सिनियर आहेत आणि बाकी सर्व टीम जी आहे ती ज्युनियर आहे, नवीन आहे. आणि ही सर्व संघ जो आहे आमचा हा संतुलित संघ बनवण्याचा प्रयत्न चालू आहे. आणि पहिली टुर्नामेंट आम्ही क्वार्टरचा सामना त्या दिवशी जिंकलो. आज आलो तर निश्चितच सर या सामन्यामधून आमचे जे सर्व संघ खेळाडू आहेत हे सर्व एकत्रित येऊन निश्चितच त्यांची वाटचाल जी आहे ती चांगल्या पद्धतीने करण्याचा प्रयत्न करतील. वरिष्ठ खेळाडूंकडून अपेक्षा असते, परंतु नवोदित खेळाडू आहेत त्यांना संधी दिली, तर असं कोणता खेळाडू की ज्यांच्याकडून जास्त अपेक्षा आहे तुम्हाला? सर हा जो खेळ आहे हा सांघिक खेळ आहे, परंतु तसं जर विचार केला तर एक लेफ्टी बॅट्समन आहे आमच्याकडे श्रवण. आणि फिल्डिंगचा जर विचार केला तर ऑल ओव्हर जे आहेत आमचे ज्युनियर्स ते तुम्ही पाहिले असेल की सगळे बाहेरच थांबतात. तर सर्वांकडून अपेक्षा असेल, पण ॲटलिस्ट श्रवण जो आहे आमचा लेफ्ट बॅट्समन त्याच्याकडून जास्ती अपेक्षा असेल.
आजचा दिवस महत्त्वाचा आहे, तर तुम्हाला शुभेच्छा असतील. ऑल द बेस्ट. तुम्ही टॉस जिंकलेला आहे, तुम्हाला शुभेच्छा आहेत. तर दुसऱ्या बाजूला क्षेत्ररक्षण करायचं. चौधरी सर, ज्या पद्धतीनं आता हा खेळ चालू आहे, या खेळावरती जर बघितलं तर दोन्ही संघांकडनं फार मोठ्या अपेक्षा असतील. आजचा दिवस जिंकण्याचा प्रयत्न असेल. क्षेत्ररक्षण करताय, टॉस जिंकला असता काय निर्णय घेतला असता? टॉस जिंकला असता तरी मी क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णयच घेतला असता. निश्चित तुमच्या संघामध्ये आज एखादा बदल आहे, नवीन खेळाडू येतोय की नाही येत आहे? तर आजच्या या खेळामध्ये कोणाकडनं फार अपेक्षा असतील? नाही, कसं टीम आहे, तर सगळ्या टीमवरनी जर 100% दिले तर आमची टीम नक्कीच जिंकू शकते. नवोदित खेळाडू ज्याच्यावरती आज पुन्हा एकदा तुमच्याकडनं अपेक्षा असते की एखादं नाव जे खूप चांगल्या पद्धतीनं प्रकाश होतात येऊ शकतं, टॅलेंट प्रचंड आहे त्याच्याकडे. अंकित कामाटे. निश्चित या ठिकाणी टॉस तर झाल्या, मैदानामध्ये सामना देखील सुरू झालेला आहे. यावेळेला ऑन साईडला चेंडू खेळल्या मिड विकेटच्या दिशेने जातो. इथे क्षेत्ररक्षक एकेरी धाव मिळते आहे. आणि आता माहिती आहे, अशुभाऊ जाधव स्पोर्ट संघानं टॉस जिंकलाय, प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतलेला आहे. बॅक टू क्रिकेट, बॅक टू कॉमेंट्री, मिस्टर मनीष पाटील. धन्यवाद प्रशांत. दुसऱ्या डावाची सुरुवात होते. 45 धावांचा लक्ष्याचा पाठलाग करताना दोन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये अमित आणि अजित. स्ट्राईक आता अजितकडे. धावसंख्या KMRD स्पोर्ट्स संघाची बिनबाद 2 धावा. गोलंदाजी मार्कवर तुषार. इस बार टप्पा खाने के बाद थोड़ा सा उछलता, बहुत ही सुंदर तरीके से गेंद को खेलते हुए गेंद स्क्वायर लेग बाउंड्री की तरफ जाते हुए शानदार स्ट्रोक, दमदार स्ट्रोक, गेंद बॉडी लाइन के बाद 4 रन. षटकांमध्ये जास्तीत जास्त धावा गोळा करण्याचा मनसुबा आता KMRD स्पोर्ट्स संघाच्या फलंदाजात जाणवतोय. कारण 2 बॉल्स आतापर्यंत डिलिव्हर केलेत आणि धावसंख्या 6 आहे. 45 धावांचा पाठलाग करायचा आणि हे 2 षटकं मात्र महत्त्वाचे ठरणार आहेत दोन्ही उभय संघासाठी. धन्यवाद. दरम्यान सन्माननीय अतुलजी परांडे यांचं आगमन झालं आहे, ज्यांच्या मैदानावर आपण खेळतो आणि त्यांच्यामुळेच हा क्रिकेटचा थरार प्रेक्षकांना अनुभवायला मिळतोय आणि खेळाडूंना खेळण्यासाठी मिळतोय. तर सन्माननीय अतुल भाऊ परांडे यांचं आम्ही सहर्ष स्वागत करतोय. व्यासपीठावर स्थानापन्न होऊन स्पर्धेचा आनंद घ्यायचा आहे, सामन्यांचा आनंद घ्यायचा आहे. दरम्यान एक अपील केली गेली होती लेग बिफोर विकेटची, पण अपील फेटाळले. धावसंख्या झाले 3 चेंडूच्या समाप्तीनंतर बिनबाद 7. फील्डिंग की बात करते इस वक्त फ्लाइंग क्लिप पर खिलाड़ी मौजूद है. एक बार फिर एक खिलाड़ी की बात करें तो गली की तरफ है. एक बार फिर फाइनल की तरफ सुंदर तरीके से गेंद को घूम कर खेला, गेंद बॉडी की तरफ जाते भी 4 रन. दर्शन स्ट्रोक मिलेंगे. दोन वेळा घेतला गेला आणि दोन्ही वेळा तो यशस्वी ठरला सुद्धा. तर एक चांगला पॉझिटिव्ह ॲटिट्यूड या ठिकाणी अजितचा आणि अमितचा आहे. बिनबाद 11 धावा, चांगली सुरुवात KMRDची. बिल्कुल, अमित की जो बल्लेबाजी वो बहुत ही बेहतरीन है. इस वक्त गेंदबाज की बात करें तो गेंदबाजी जो है वो मिडिल और लेग स्टंप पर ज्यादा हो रही है. गेंदबाज की तरफ से गेंदबाजी करने के लिए गेंदबाज तैयार. तुषार दोबारा गेंद अगर देखे तो लेग स्टंप की तरफ ही है. फाइनली की तरफ खेलते हुए बल्लेबाज अमित कला के साथ मोड़ दिया था. लेग बैक का इशारा होता हुआ मैदान के अंदर संतोष उपाध्याय इनकी तरफ से. फिलहाल इसी जो कि सिंगल के 7 रन संख्या 12 रन जीतने के लिए 45 रनों की जरूरत है. और एक बहुत ही महत्वपूर्ण मुकाबला मैदान के अंदर चलता हुआ. ऑफसाईडला 5 क्षेत्ररक्षणाचं प्रोटेक्शन आहे आणि ते सोडून ऑनसाईडला खेळायचा पवित्रा वारंवार फलंदाज घेतोय. ये गेंद बहुत अच्छी थी. टप्पा खाने के बाद बाहर की तरफ जाते भी ऑन साइड पर खेलना चाहते थे. और फिलहाल अगर देखें तो पहले ओवर का खेल समाप्त होता हुआ अमित 5 पर बल्लेबाजी कर रहे हैं. अजीत ने बनाए 4 रन. रन संख्या 12 रन बगैर किसी नुकसान के 45 का पीछा कर रही है इस वक्त कहानी.
गेंद बल्ले के ऊपर अच्छी तरह से नहीं आई, बॉलर की तरफ जाते भी रन की कोई गुंजाइश नहीं है। फिलहाल रन संख्या अगर देखें तो कुल मिलाकर 12 रन बगैर किसी नुकसान के। जीतने के लिए 45 रनों की जरूरत है। एक बार फिर टिप्पा देखे तो ऑफ स्टंप के बाहर, बल्लेबाज समझ नहीं पा रहे, गेंद को रीड नहीं कर पा रहे हैं। छठी स्टंप की तरफ गेंदबाजी करते हुए इस शरीर से दूर रखने का प्रयास देवा की तरफ से। ओवर दूसरा प्रगति पर है। आशुभव जादव स्पोर्ट ने टॉस जीता, पहले बल्लेबाजी करने का फैसला लिया है। DD11 अडप्सर को आमंत्रित किया है गेंदबाजी करने के लिए। तो दूसरा मुकाबला होगा ये। इस बार ऑनसर की तरफ बहुत ही शानदार तरीके से स्वीप किया, स्क्वायर लेग बॉडी लेग के बाहर, शानदार तो 4 रन। कर 16 रन बगैर किसी नुकसान के। प्रतियोगिता की बात करें तो बहुत ही जबरदस्त माहौल इस प्रतियोगिता में पिछले 7 दिनों में। रिवर्स खेला बहुत ही सुंदर तरीके से, आला बल्लेबाजी और पाने में गेंद थी, शानदार तरीके से रिवर्स खेला है, गेंद बॉडी रन। आक्रमक होता. मी म्हणालो होतं की हे मात्र दोन फलंदाज सुरुवातीच्या 2 षटकावर टार्गेट करण्यासाठी आलेले आहेत आणि टार्गेट केले जात आहे दोन्ही बॉलर्सला. ग्रेट बैटिंग, खास करके बल्लेबाज अमित की बात करें तो बहुत ही फंटास्टिक बैटिंग कर रहे हैं। 214 का स्ट्राइक रेट है, 7 गेंदों का सामना किया है, शानदार बल्लेबाजी, 15 पर बल्लेबाजी कर रहे हैं। अजित ने चाहता जो कि खुलकर बल्लेबाजी नहीं की, लेकिन फिलहाल अगर देखे तो अच्छी साझेदारी बनती हुई पहले विकेट के लिए। कुछ देर के लिए खेल रुका हुआ है। मैच नंबर 2 अशुभव जादव स्पोर्ट फाउंडेशन वर्सेस DD11 हड़पसर के बीच आज के दिन का दूसरा मुकाबला होगा। क्रिकेट का खेल अगर जंगल है तो जंगल का शेर कौन है इसका पता आज ही चलने वाला है। चैंपियन का पता आज ही चलने वाला है। 1,11,000 कौन लेके जाएगा, ये खूबसूरत टिंगरे सरकार की ट्रॉफी वो कौन उठाएगा, ये सवाल सबके मन में है। कुछ देर के लिए खेल रुका हुआ है। मनीष, मैं आपकी तरफ आ रहा हूं। जैसे कि ये मुकाबला देखिए, इस मुकाबले में 22 रन बने हैं बगैर किसी नुकसान के। जवाबी हमला हुआ है, खास करके आज बहुत ही अच्छी पारी, खासम खास पारी खेल रहे अमित अपने टीम के लिए। बघा, पहिल्या डावांमध्ये फलंदाजाची दमछाक झाली होती. धावा जोडताना वारंवार सतत समान कालांतराने फटके मारताना मात्र विकेट्स देखील डाऊन होत राहिले आणि त्यानंतर एक 44 धावांचं एक तोकडा आव्हान दिलं गेलं होतं KMRT संघासाठी. आणि तोकडा आव्हान असताना सुरुवात जर आक्रमक झाली तर त्यानंतर दबाव तितकासा येणार नाही, हीच मनीषा कुठेतरी या दोन फलंदाजी राहिले. दोन फलंदाजांनी चांगली फटकेबाजी करत एक चांगले क्रिकेटिंग शॉट्स दाखवत धावांना आकार देण्याचं काम केलं आणि कॉन्फिडन्स लेवल मात्र आता या दोन फलंदाजांची हाय जाणवते. और शॉट सिलेक्शन दो बार, एक बार फिर ऑफ स्टंप के बाहर गेंद थी, वहां थोड़ी सी परेशानी हुई बल्लेबाज के लिए, लेकिन उसके बाद में एक फुल टॉस गेंद उसके ऊपर टूट पड़े। ये गेंद खराब नहीं थी, लेकिन कमाल का शॉट, शानदार स्ट्रोक बल्लेबाज अमित की तरफ से। दूसरे ओवर का खेल जारी है मैदान के अंदर। बढ़िया तरीके से थोड़ा ऑफ स्टंप के बाहर जाके गेंद को खेल दिया मिड विकेट की तरफ। 1 रन का इजाफा, रन संख्या 23 रन बगैर किसी नुकसान के। पहले विकेट के लिए बहुत ही महत्वपूर्ण साझेदारी मैदान के अंदर आप देख रहे हैं। अमित 16 पर खेल रहे, 8 गेंदों का सामना किया, 200 का स्ट्राइक रेट है। देवा फिलहाल मेरे हिसाब से इस ओवर में महंगे साबित होते हुए 11 रन खर्च किए हैं। ये भी रिवर्स में खेलना चाहते थे, लेकिन बात नहीं बनी है। और इसी के साथ रन संख्या कुल मिलाकर 23 रन, आखिरी गेंद पर बिंदी है। रन संख्या 23 से 45 तक जाना है। 24 गेंदों में 22 रनों की जरूरत है। छोटा सा ब्रेक लेते, ब्रेक के साथ वापस आएंगे, चर्चा जारी रहेगी, गुफ्तगू जारी रहेगा।
MH09 ही स्विफ्ट गाडी आहे. त्याच्या ज्या काच आहेत त्या उघड्या आहेत. त्यामुळे गाडी मालकाला विनंती आहे, आपण प्लीज त्या गाडीच्या दिशेने जावं. एकूणच विचार केला तर धावबालका धावा आहेत त्या 23 बिनबाद 23 जिंकण्यासाठी 44 धावांचं आव्हान समोर ठेवलं गेलेलं आहे. खेडचा संघ देखील एक दादा संघ मैदानामध्ये देहरुड आणि बखेड अशी लढाई मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळत आहे. गेंदबाजी में परिवर्तन होता बा. अब गेंदबाजी में आए हैं सिक्की. इनका सिक्का चलता है नहीं देखने वाली बात है. फिलहाल दबाव है गेंदबाजों के ऊपर. ओ इस बार फुल टॉस कमर के ऊपर गेंद बीमर गेंद है. कंट्रोल नहीं है, नियंत्रण नहीं है. अंपर की तरफ से भी इस वक्त इशारा होता हुआ अक्षय निर्मल और संतोष उपाध्याय इशारा कर रहे हैं. कंट्रोल की जरूरत है, नियंत्रण की जरूरत है और सबसे बड़ी बात है गेंद को सही दिशा में लैंड करना बहुत जरूरी. 24 रन बगैर किसी नुकसान के 44 रन बनाए 8 विकेट के नुकसान पर यंगस्टार ने. लेकिन दूसरी तरफ से खेड़ की टीम बहुत ही बेहतरीन प्रदर्शन करती हुई खास करके प्रारंभिक बल्लेबाजों ने प्रभावित किया. अगली गेंद के साथ गेंदबाजी करने के लिए गेंदबाज तैयार. इस बार ब्रॉकन में डालने का प्रयास किया गया. अच्छी तरह से बल्लेबाज नहीं खेल पाए बल्ले के बीचों बीच. लेकिन सिंगल डबल भी आएगा तो बल्लेबाजों के लिए कोई परेशानी नहीं है. बल्लेबाज अजित की बात करें तो एक अच्छी पारी अपनी टीम के लिए खेल रहे हैं. 4 पर अमित ने 17 बनाए 10 गेंदों का सामना करते हुए. लेकिन देखिए पावर प्ले में स्ट्राइक रेट 200 के ऊपर था, वो 170 की तरफ आया है. बीच में कुछ अच्छी गेंदबाजी भी हुई है गेंदबाजों की तरफ से. और फिलहाल सिक्की जो गेंदबाजी कर रहे हैं विकेट की तलाश में है. मनीष 25 धावा आहेत आणि नक्कीच तुम्ही खरंच सांगितलं आणि विकेट घेतलंच पाहिजे. विकेट आणि डॉट बॉल्स हे दोन महत्त्वपूर्ण टार्गेट सेट करावे लागतील जर या सामन्यामध्ये परत यायचं असेल देहरोड संघाला. सुंदर, बहुत ही अच्छी गेंद. थोड़ा धैर्य रखना होगा खास करके गेंदबाजों को और अच्छी नपीतीली गेंदबाजी करने की जरूरत है. जिंदगी के किताब में धैर्य का कवर होना जरूरी है क्योंकि हर पन्ने को वो बांध कर रखता है. इस मैच में भी थोड़ा धैर्य चाहिए, संयम चाहिए और बहुत ही अच्छी क्रिकेट आप खेलेंगे, पॉजिटिव क्रिकेट खेलेंगे तो बात बन सकती है गेंदबाजों के लिए. कमबैक करने का मौका आपको भी मिल सकता है. 25 रन बगैर किसी नुकसान की. बहुत ही अच्छी गेंद थी गेंदबाज सिक्की की. इस बार खराब गेंद टी टप्पा खाने के बाद थोड़ी लेग स्टंप की तरफ जाते हुए गेंद को घूम करके गेंद स्कोर लेके बाउंड्री की तरफ जाते हुए खिलाड़ी मौजूद है. जब तक कि गेंद को फील्ड करते थ्रो करते तब तक दोनों बल्लेबाजों ने तीसरा रन लेने का प्रयास किया है. बल्लेबाज बैक टू द पेवेलियन जाते हुए. मनीष सवाल यही है कि अब वो तीसरा रन लेना बहुत जरूरी था. मेरे हिसाब से ये कुछ अच्छी सोच नहीं है. 2 रन तो जरूर मिलेंगे लेकिन साझेदारी टूटती हुई, विकेट गिरता हुआ, मधुर संगीत बजता हुआ. गॉन विकेट बहुत महत्वपूर्ण है. चाहे एक बार फिर आप क्लीन बोल्ड करें, कैच आउट करें, रन आउट करें, लेकिन विकेट लेना बहुत ज़रूरी होता है. तो तब जाकर आप ये 44-45 रन डिपेंड करेंगे. गेंदबाजी करने के लिए गेंदबाज तैयार. फिलहाल सिक्की बहुत ही अच्छी गेंदबाजी. खराब गेंद थी पहली और उसके बाद में सही दिशा में गेंदबाजी कर रहे हैं. इस बार उड़ा आसपास की तरफ बहुत ऊपर जाती हुई गेंद. शानदार स्ट्रोक, मिड विकेट, बॉडी लाइन के बाहर गेंद. 6 रन. खिलाड़ियों का स्वागत है मैदान के अंदर. अगर देखें तो रनों का जो कि टारगेट लक्ष्य है और अब रन संख्या 33 रन 1 विकेट के नुकसान पर 20 गेंदें हैं और जीतने के लिए 12 रनों की जरूरत है. शानदार पारी अमित की जिन्होंने 23 रन बनाए हैं और क्या कमाल की बल्लेबाजी कर रहे हैं. 11 गेंदों का सामना किया. 2 लाजवाब चौके और 2 शानदार छक्के इनके बल्ले से आए हैं. ये भी बढ़िया है, बहुत बढ़िया तरीके से गेंद को ड्राइव किया. मिड ऑफ की तरफ खिलाड़ी मौजूद है. थ्रो आया लेकिन इस बार कोई नुकसान नहीं है. 2 रन मुकम्मल किया. तीसरे के लिए वापस आएंगे.
इस बार 2 के साथ संतोष, जोखिम उठाने की कोई जरूरत नहीं है। जो कुछ करना है इस वक्त अगर देखें तो यंगस्टार को करना है। यहाँ अगर देखें तो KMRT को बाकी कुछ करने की जरूरत नहीं है। इत्मीनान के साथ बहुत ही एफर्टलेस बल्लेबाजी मैदान के अंदर अमित कर रहे हैं। 3 तिगाडा काम बिगाडा म्हणून 2 धावांवर समाधान व्यक्त केलं जाते. तिसऱ्या धावाचा प्रयत्न केला गेला नाही, कारण आता सर्व काही त्यांच्याच मनाप्रमाणे घडते. 35 धावा आहेत, 10 धावांची गरज आहे, बॉल जास्त आहेत, धावा कमी आहेत आणि त्यामुळेच कुठेतरी सावध पवित्रा एक विकेट गेल्यानंतर KMRT स्पोर्ट्स संघ वापरते. बिल्कुल आपने सही कहा। ये भी बेहतर है, जंटल पुश किया था, थोड़ा पुश करो और कुछ वाला मामला मैदान के अंदर होता हुआ। रन संख्या 35, 1 विकेट के नुकसान पर 35 पर लॉस ऑफ 1 विकेट। मैग्निफिसेंट बैटिंग बाय अमित इज प्लेइंग ऑन द 26 और दूसरी तरफ से अगर देखें तो आपके पास 18 गेंदे हैं, 9 रनों की जरूरत है। तो इसका मतलब है कि पहले मैच में बहुत ही शानदार प्रदर्शन रहा है खेड़ की टीम का। देहू रोड की बात करें, वो इनके लिए थोड़ी समस्या आई। छोटा सा ब्रेक लेते हैं, ब्रेक के साथ वापस आते हैं, चर्चा जारी रहेगी, गुफ्तगू जारी रहेगा। अब की बार टिंगरे सर का सभी दर्शकों का और खिलाड़ियों का स्वागत है। आप देख रहे हैं टिंगरे सरकार ग्रुप प्रेजेंट टिंगरे सरकार चषक 2021। फिलहाल 37 2 विकेट के नुकसान पर और अमित अभी भी 27 के ऊपर एक इंपॉर्टेंट पारी खेलते हुए बहुत ही महत्वपूर्ण पारी खेल रहे हैं और दूसरे एंड से विकेट गिरने का सिलसिला जारी है। लेकिन फिर भी मुझे लग रहा है कि मैदान के अंदर जो KMRT की टीम है उनका पलड़ा भारी है। बहुत ही अच्छी क्रिकेट इनकी तरफ से हुई है और गेंदबाजी में अगर बात करें तो अक्षय आए हैं गेंदबाजी करने के लिए। अशुभू यादव स्पोर्ट फाउंडेशन आपको तैयार रहना है अगले मैच के लिए। DD11 हड़पसर टीम के कप्तान को मैं विनती कर रहा हूँ, दरखास्त कर रहा हूँ, अगले मैच के लिए तैयार रहे। DD11 मैच समाप्त होने के बाद आपको मैदान के अंदर जाना है फील्डिंग करने के लिए। 44 मतलब एक बार फिर वो लक्ष्य की बात करें तो 45 रनों का लक्ष्य था। 44 रन बनाए थे पहले बल्लेबाजी करते हुए यंगस्टार ने। 17 गेंदों का खेल से 8 रनों की जरूरत है। कदमों का इस्तेमाल किया, इनसाइड आउट करना चाहते थे एक्स्ट्रा कवर के ऊपर से, लेकिन बल्ले के बीचों बीच नहीं है। गेंद डीप बैकवर्ड पॉइंट की तरफ जाते हुए खिलाड़ी मौजूद है। बहुत ही सुंदर फील्डिंग का मुजाहरा, विकेट के बीच अच्छी दौड़ लगाते हुए। इस 2 रनों के साथ रन संख्या कुल मिलाकर अगर देखें तो बहुत तेजी के साथ आगे बढ़ती हुई 1 शॉट का इशारा अक्षय निर्मल की तरफ से आता हुआ। रन संख्या फिलहाल अगर देखें तो 38 रन 2 विकेट के नुकसान पर। जीतने के लिए यहां से और केवल 7 रनों की जरूरत है। इस बार ड्राइव किया बढ़िया तरीके से, कवर की तरफ गेंद जा रही है। 1 रन मुकम्मल किया, दूसरे के लिए वापस आते हुए 2 रन मुकम्मल और विकेट के बीच अच्छी दौड़ लगाते हुए। पिछले अगर 2 गेंदों की बात करें तो 3 रन आए हैं, वैसे 4 हो सकते थे, लेकिन 1 रन शॉट। विकेट के बीच अच्छी दौड़ दोनों बल्लेबाजों द्वारा। ललित मुसले इस वक्त है मैदान के अंदर और एक गेंद पर अमित लाजवाब पारी अपने टीम के लिए खेलते हुए। सुंदर गेंद थी, टप्पा काफी ऑफ स्टंप के बाहर था, वहां से अंदर की तरफ लेके आए। रक्षात्मक स्ट्रोक एक बार फिर खेल दिया।
नरम हाथों से ऑफ साइड पर खिलाड़ी मौजूद है। 1 रन मिलेगा, 1 रन के साथ रन संख्या 40 रन, 2 विकेट के नुकसान पर 5 रनों की जरूरत है। एक सिंगल जरूर आता हुआ इसके गेंद की बात करें तो रन संख्या 41, 2 विकेट के नुकसान पर 41 पर 2। रिवर्स स्वीप खेलना चाहते थे, अच्छी तरह से गेंद जो कि बल्ले पर नहीं आई है, लेकिन